नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका टँकच्या सेटअपमध्ये. तर पहिले तुम्हाला सांगते की हा टँक कुठला आहे. हा 4 फुटाचा इम्पोर्टेड फिश टँक आहे. बरेच लोक त्याला ब्रँडेड एक्वेरियम म्हणून पण ओळखतात किंवा मोल्डेड एक्वेरियम पण म्हणून पण ओळखतात. सो हा ब्रँडेड एक्वेरियम जो आहे ह्याचा आम्ही आज पुण्यामध्ये सेटअप करणार आहोत. हा ब्रँड कुठला आहे तर फॅशन एक्वेरियमचा हा ब्रँड आहे. हा आम्ही स्पेशली इम्पोर्ट करतो आणि M1200 हा याचा फिश टँकचा मॉडेल नंबर आहे. सो इथेच सेटअप असल्यामुळे सेटअपमध्येच बरेच आणखीन गोष्टी आहेत. जसं एंटायर सेटअप आहे. सो सँड त्याच्यामध्ये जाईल, म्हणजे ग्रेव्हल त्याच्यात जाईल, स्टोन्स जातील, थोडं ड्रिफ्टवूड आहे. तर हे सगळं सामानसुद्धा आम्ही एकत्रच पाठवतो आहोत, कारण हा सेटअप एंटायर आपल्याला क्लायंटच्या इथे आज करून यायचा आहे. सो त्याच्यामध्ये जे काही ते आले होते आमच्याकडे आणि त्यांनी गॅलरीला येऊन सिलेक्ट ज्या गोष्टी केल्या, ज्या पद्धतीने त्यांना हवं होतं की आम्हाला अशा टाईपचा सेटअप हवा आहे. सो तिथे आम्ही बऱ्याच गोष्टी त्यांना बरेच ऑप्शन्स दिले आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सिलेक्शन केलं ते सिलेक्शन, त्याच्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आता आम्ही कस्टमरच्या घरापर्यंत पोचवल्या आहेत. सो इथे तुम्ही जे बघता आहे, हा जो टेम्पो आला आहे, हा कस्टमरच्या ज्या घर आहे किंवा जे बिल्डिंग आहे त्याच्या खाली आता आम्ही हे सामान घेऊन पोचलो आहे. सो ऑब्व्हियसली सामान घेऊन पोचल्यावर पहिली गोष्ट आपण करतो इज सामान सगळं त्या टेम्पोमधनं काढायचं. आणि हे करताना खूप सावधान राहावं लागतं, कारण की काचेची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जे सँडचे वगैरे पॅकेट्स आहेत ते फुटू नये, याच्यासोबत फिशसुद्धा आम्ही पाठवले होते. सो एक प्रोसेस असते ज्याच्यामध्ये तुम्ही फिश टँकला सेटअप करता किंवा सायकल करता, तर त्याला फास्ट सायकलिंग होते, ती म्हणजे इमिजिएट सायकलिंग होते. त्याच्यासाठी सुद्धा आजकाल बॅक्टेरियाज अवेलेबल आहेत. सो तसं आम्ही करतो की इमिजिएट सायकलिंग आपण ज्याला म्हणतो. आणि बरेच लोक 3 दिवस, एक आठवडा फिश टँकला सायकलिंगसाठी ठेवतात. खरं तर आजकाल आजच्या जगामध्ये त्याची गरज नाही आहे, कारण बरेच असे मेडिसिन्स अवेलेबल आहेत ज्यांनी स्पीड सायकलिंग होतं. स्पीड सायकलिंग आपण म्हणतो त्याला. सो एनिवेज, कधीतरी स्पीड सायकलिंगबद्दल तुम्हाला डिटेल सांगीन. पण आत्ता तरी फिश टँक आणि बाकीचं सगळं सामान कस्टमरकडे पोचलं आहे. इथे एक गोष्ट तुम्हाला सांगते मी, की तुम्ही जेव्हाही घरी फिश टँक आणता, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, किंवा फिश टँक आणायचं प्लॅनिंग तुमचं जर असेल, तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा, की ज्या टेबलवर आपण फिश टँक ठेवणार आहोत, तो टेबल स्टर्डी पाहिजे. काचेचं त्याला, म्हणजे त्याचा जो टॉप आहे तो काचेचा नको, शक्यतो लाकडाचाच हवा आणि फ्लॅट हवा. शिवाय तो जो टेबल आहे तो हलणारा नसावा. त्याचं प्रॉपर चारही जे पाय आहेत ते बॅलेन्स्ड असावेत आणि त्याला एक प्रॉपर स्टर्डीनेस असावं. कारण फिश टँकमध्ये आपण जेव्हा पाणी भरतो त्याच्या वेटमुळे तुमचा जर खालचा टेबल स्टर्डी नसेल तर तो वाकू शकतो, किंवा तो त्याचं जर वेट घेतलं नाही फिश टँकचं तर फिश टँकसुद्धा क्रॅक होऊ शकतो. त्याबरोबरच ह्या टेबलवर एखादं थर्मोकॉलची शीट किंवा पेपर हे ठेवणं गरजेचं आहे. कारण हे जे वेट वाढतं त्यांनी थोडीशी जर गॅप निर्माण झाली त्या टँकमध्ये आणि टेबलमध्ये तरीसुद्धा इश्यू होऊ शकतो. सो हे वेट जे आहे ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला स्पंज किंवा असं काहीतरी, किंवा मे बी पेपरचा एखादा गठ्ठा म्हणा, थर्मोकॉल असं काहीतरी टाकलेलं उत्तम असतं. तर चला आता जरा सेटअपकडे वळूया, कारण इथे आपला सेटअप पण रेडी होण्याला सुरुवात झालेली आहे. सो क्लायंटची जी डिमांड होती त्यांना अग्रेसिव्ह फिश ठेवायचे होते. आता अग्रेसिव्ह फिशमध्ये पॅरेट्स, ऑस्कर्स, सेव्हराम्स अशी बरीच व्हरायटी येते. सो त्यांना जी आवड होती, त्यांना जे आवडले होते ते फिश आम्ही इथे पाठवले होते. पण अग्रेसिव्ह फिश जर आपल्याला फिश टँकमध्ये ठेवायचे आहेत तर त्यांना लपण्यासाठी किंवा त्यांना खेळण्यासाठी आपल्याला जरा जागा द्यावी लागते. सो आम्ही युज्युअली आर्टिफिशियल काहीही फिश टँकमध्ये यूज करत नाही. त्याच्यामुळे इथे मी रॉक्स पाठवले होते. डेकोर रॉक्स आहेत हे. ह्याला बरेच लोक बऱ्याच वेगवेगळ्या रॉक्सच्या नावाने ओळखतात, पण आपण सध्या तरी डेकोर रॉक्सच म्हणूया. ह्या डेकोर रॉक्सबद्दल तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल किंवा तुम्हाला जर हे विकत घ्यायचे असतील तर तुम्ही विमाननगरच्या आमच्या गॅलरीला येऊ शकता. सो ॲज आय वॉज टेलिंग, की आपण जेव्हा अग्रेसिव्ह फिशसाठी सेटअप करतो किंवा किंबहुना कुठल्याही फिशसाठी सेटअप करतो, शक्यतो प्लास्टिकचे कलरफुल असे असणारे आयटम्स तुम्ही प्लीज अवॉइड करा, कारण ते फिशसाठी चांगले नसतात. आता हा आपला जो 4 फुटाचा ॲक्वेरियम आहे ह्याचा एक्झॅक्टली साईज तुमच्यासोबत शेअर करते. सो ह्याची लांबी 4 फूट आहे. ह्याची जी हाईट आहे ती 22 to 23 इंचेसपर्यंत जाते. मोस्टली 22 इंचेसच आपण पकडूया. आणि ह्याची जी ब्रेडथ आहे ती 15 इंच आहे. ह्या फिश टँकमध्ये जी ग्लास यूज झाली आहे ती एक्स्ट्रा क्लिअर ग्लास आहे, त्याच्यामुळे क्लॅरिटी अप्रतिम आहे. आणि ह्याच्यात जो लाईट यूज केला आहे त्याच्यामध्ये 7 डिफरंट लाईटचं कॉम्बिनेशनसुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे हा साधा, सोपा, सरळ सेटअप आम्ही केला. पाणी भरलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्पीड सायकलिंगसाठी मेडिसिन्स टाकले आणि अर्ध्या 1 तासानंतर प्रॉपरली ॲक्लिमेट करून फिशसुद्धा ह्याच्यात इंट्रोड्यूस केले.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपला चॅनल सगळ्या ॲक्वेरियम हॉबीजबरोबर नक्की शेअर करा, सो दॅट महाराष्ट्रातले सगळे ॲक्वेरियम हॉबिस्ट आपले ॲक्वेरियम्स मस्त ठेवू शकतील आणि त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत राहू. हॅपी फिश कीपिंग.